तर वाटतं तो विषय मागे पडलाय, पण तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे की हेच प्रश्न विचारा. अजिबात तो विषय आता एक मिनिट, मी तुमच्या एक मिनिट थांबा, तुमच्या पुण्यात आहे मी. आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये, झाला नाही का? झाला ना. ते प्रश्न विचारा ना. मी पुण्यात आले, तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारताय? पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही. आमच्या पंकजाताईंना पर्यावरण विभागाची जबाबदारी राज्य सरकारने दिली. संपूर्ण देशामध्ये सुद्धा त्यांना पर्यावरणाचं बघावं लागतं, पूर्ण जगामध्ये पर्यावरणाचं त्यांना पाहावं लागतं. त्याच्यामुळं तुम्ही बीड जिल्ह्याचे प्रश्न त्यांना विचारित जाऊ नका, कारण त्या बीड जिल्ह्याबद्दल त्यांना काहीही सोयरसुतक राहिलेलं नाही. इथून पुढं त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर डोनाल्ड ट्रम्प, बायडन, त्याच्यानंतर पुतीन, गाझापट्टी, डेन्मार्क, जर्मनी आणि अजून इतर तत्सम देशाबद्दल तिथलं हवामान वातावरण कसं आहे याच्यावरतीच प्रश्न विचारित जा. एवढं सगळं पुढं आल्याच्या नंतर सुद्धा हे लोक निर्णय घेतात का नाही? अजितदादा निर्णय घेतात का नाही? अजितदादा, अजूनही पाया पडून विनंती आहे, हात जोडून पाया पडून विनंती आहे माझी. अजितदादा, तुमचा पक्ष हा जनतेच्या मनामध्ये क्लीन बोल्ड होत चाललेला आहे. तुमच्या पक्षाला लेफ्ट साईडला बी राहिलेली नाही जागा. मिडल स्टंप गेलाय तुमचा आणि ऑफ स्टंप सुद्धा गेलेला आहे. त्याच्यामुळे हे जर केलं तर निदान लोक म्हणतील बरं केलं. धनंजय मुंडेंनी दादाचे हात बांधलेले होते आणि मी खूप मोठी बात करते. कशाला मी करू शकते? क्योंकि 27 वर्ष घरामध्ये बघितलेलं आहे आणि जे बघितलेलं आहे तेच मी मीडिया समोर बोलते, लोकांच्या समोर बोलते. आणि जे धनंजय मुंडे आहे ते अजितदादा गट नसून धनंजय मुंडे गट आहे, त्याच्यासाठी हात बांधलेले आहे.